नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपल्या व्हिडिओमध्ये नेमकं जर तुम्ही आपले सरकार या पोर्टलवरून कोणत्याही प्रमाणपत्रासाठी जर अर्ज केला असेल तर नेमका तुमचा अर्ज कोणत्या स्थितीवरती आहे, म्हणजे कोणत्या स्टेजला आहे तुमचं प्रमाणपत्र जे की तुम्ही अर्ज केलेला, त्याची नेमकं स्टेटस तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता तुमच्या मोबाईलवरती, याच्याविषयी आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती घेणार आहोत। जे की जर तुम्ही अर्ज केला असेल तर माझा अर्ज मंजूर झालाय का आणि प्रमाणपत्र तयार झालाय का किंवा अजून किती दिवस लागणार आहेत, याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर या ठिकाणी तुम्हाला आपले सरकार पोर्टलवरून केलेल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम आपले सरकार या पोर्टलवरती यायचे, जे की तुम्ही लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून जे तुम्ही अर्ज केलात, आता तुम्हाला लॉगिन नाही करायचे, फक्त या ठिकाणी या पोर्टलवरती यायचे। या पोर्टलवरती आल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला अर्ज मागोवा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी नेमकं आता उत्पन्न प्रमाणपत्र असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असतील किंवा रहिवासी असतील किंवा नॉन क्रिमिलियर असेल, जे काही उत्पन्नाचे किंवा इतर जे आपले सरकार पोर्टलवरती जे अर्ज केलात त्याच ऑप्शनमधून, जसं की या ठिकाणी उत्पन्नाचं प्रमाणपत्र नेमकं कोणत्या स्टेजला आहे हे आपण तपासणार आहोत। तर या ठिकाणी तुम्हाला रिव्हेन्यू डिपार्टमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे सर्वप्रथम, त्यानंतर रिव्हेन्यू सर्व्हिसेस आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट, त्यानंतर या ठिकाणी प्लीज इंटर ॲप्लिकेशन आयडी, जे की तुम्हाला अर्जाचं या ठिकाणी क्रमांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी गो वरती क्लिक करायचं आहे। आता हे एवढी डिटेल्स टाकताच या ठिकाणी अर्जाची नेमकं स्थिती काय आहे, कोणत्या स्टेजला आहे, तर या ठिकाणी तुमचं या ठिकाणी नाव दाखवेल आणि अर्ज क्रमांक दाखवेल, जे की स्थिती खाली दिली आहे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासाठी उत्पन्नाचा दाखला, जे की तहसीलदार याच्यासाठी आपण अर्ज केलेलो। तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचं मेसेज शो करेल आणि या ठिकाणी तुमचं सर्टिफिकेट नेमकं कोणत्या स्टेजला आहे, तर अधिकृत कार्यालयात अर्ज प्रतिलंबित आहे, जे की RT नुसार सेवा पुरवण्याची वेळ 15 दिवस आहे, जे की 15 दिवसाच्या आत तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळणं आवश्यक आहे। जर मिळत नसेल तर या ठिकाणी तुम्ही अपील देखील करू शकता। तर या ठिकाणी आपण नेमकं अर्ज सादर कधी केलाय आणि कधी डेस्क नंबर 1 पास झालाय आणि डेस्क नंबर 2 पास झालाय, आता या ठिकाणी 3 वरती पेंडिंग आहे, जे की आता या ठिकाणी अर्ज सादर केलेला दिनांक बघू शकता तुम्ही 21 तारीख आहे आणि या ठिकाणी तहसील क्लर्क, जे की डेस्क नंबर 1 यामध्ये 22 एप्रिलला हे अप्रूव्हल दिलाय आणि या ठिकाणी डेस्क नंबर 2, जे की तुम्हाला 22 एप्रिललाच हे देखील अप्रूव्हल भेटलाय। तर या ठिकाणी थर्ड जे असेल तहसीलदारासाठी आपण म्हणजे तहसीलदारकडून उत्पन्नाचं प्रमाणपत्र अर्ज केलेलो, तर या ठिकाणी तहसीलदार जेव्हा अप्रूव्हल देतील डेस्क नंबर 3, जे की तुमचं ॲप्लिकेशन जे असेल ते अप्रूव्ड होईल। नेमकं कोणत्या स्टेजला आहे आणि किती स्टेज कधी पासआउट झालेत, म्हणजे कधी पास झालेत कधी फॉरवर्ड झाले समजा, ते अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही प्रमाणपत्राचे जे की आपले सरकार पोर्टलवरून केलेले असावेत, कोणत्याही प्रमाणपत्राची तुम्ही अशा पद्धतीने स्थिती तपासू शकता। जर समजा तुमचं जर या ठिकाणी अर्ज जे असेल अप्रूव्ड असेल, अप्रूव्ड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर या ठिकाणी उत्पन्न प्रमाणपत्र जे असेल किंवा इतर प्रमाणपत्र जे काही तुम्ही आपले सरकार पोर्टलवरून अर्ज केलात त्याची नेमकं या ठिकाणी अप्रूव्ड असेल म्हणजे मंजूर झाला असेल तर प्रमाणपत्र, तर तुम्हाला तुमची युजर ID पासवर्ड टाकून लॉग इन करूनच तुम्हाला ते सर्टिफिकेट किंवा जे काही प्रमाणपत्र आहे तुम्ही ते डाउनलोड करू शकता। अशाच पद्धतीने तुम्ही उत्पन्नाचे प्रमाणपत्र असतील किंवा इतर आपले सरकार या पोर्टलवरून अर्ज केलेले जे काही प्रमाणपत्र असतील ते अशा पद्धतीने तपासणी करू शकता, जे की नेमकं कोणत्या डेस्कवरती आहे किंवा तुमचं अप्रूव्ड मंजूर झालाय का नाही, आणि जर अप्रूव्ड मंजूर झाला नसेल तर नेमकं किती दिवसाच्या आत तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळणार आहे त्याची देखील माहिती या
अशा पद्धतीने जे की ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. जर या प्रोसेसमध्ये जर तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता, जे की आपण लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करणार. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.